राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली। माझ्या नावे सर्वात कमी वेळचा मुख्यमंत्री असायचा रेकॉर्ड आहे, तसंच अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं फडणवीस म्हणाले। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली। एकनाथ शिंदेंना मी सांगणार आहे, येता येत नसेल तर किमान प्रतिनिधी पाठवू नका, हा 13 कोटी जनतेचा मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे असं अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाकडे मविया नेत्यांनी पाठ फिरवली। या कार्यक्रमात उद्धव ठाकरेही उपस्थित नव्हते, यावरून नारायण राणेंनी ठाकरेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे मुद्दाम आले नाहीत, परतीचं तिकीट मिळालं नाही कारण यायची इच्छा नव्हती असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं। गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। अनेक पक्षांनी ऑफर दिली होती, मात्र राष्ट्रवादीत येण्याची मनापासून इच्छा होती अशी प्रतिक्रिया देवकरांनी दिली। महाराष्ट्रातील काम करण्यासाठी उत्सुक आहे असं देवकर म्हणाले। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आम्ही बेरजेचं राजकारण करतोय, प्रत्येकजण पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी सर्वाधिक वेळा शपथ घेतली, मात्र अजितदादांनी पुढची शपथ मुख्यमंत्री म्हणून घ्यावी अशी इच्छा सुनील तटकरेंनी व्यक्त केली। हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असं तटकरे म्हणाले। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी टोला लगावलाय। जे आमच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना महायुतीत घेणं योग्य नाही। देवकरांना पक्षात घेऊन फायदा झाला की तोटा हे काही दिवसांनंतर लक्षात येईल असं गुलाबराव पाटील म्हणाले। शिवसेना नेते दीपक केसरकरांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, पदाला चिकटून राहणाऱ्यांपैकी मी नाही। यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं विधान केसरकरांनी केलंय, त्यामुळे केसरकरांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याला तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे। यावरती आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतायत, निधी द्यायचा नाही तर मग खातं कशाला हवं अशा शब्दात शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली। सरकारमध्ये कुठेही पैसे वळवण्याची गरज नाही, आमच्याकडे पुरेसा निधी आहे असं स्पष्टीकरण मंत्री महाजनांनी दिलंय। अर्थ खात्याने तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर त्याबाबत माहिती नसल्याची कबुली महाजनांनी दिली। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। भाजपासोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, जर पक्ष भाजपात विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले। ज्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही कमी पडत नाही। आमचं राजकारण हे खुल्या मनाचं राजकारण असतं अशा शब्दात अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरील वक्तव्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावलाय। माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला। राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊन येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्यावरती हल्लाबोल केला, तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असा सल्ला सुद्धा दिलाय। पुण्यात गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अमरावतीत काँग्रेसने बॅनरबाजी केली। राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। जातीय जनगणना होणार असल्याने बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलंय। यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी हे बॅनर्स लावलेत। सरकार जेव्हा जातनिहाय जनगणना करेल त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध पाणी का पाणी होईल, त्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कोणाची लोकसंख्या किती आहे असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलंय। तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारला लक्षात आल्यानंतर 50% आरक्षणाची सीमा रद्द होईल असा अंदाज सुद्धा वर्तवलाय। आणि एक मोठी बातमी समोर येते। राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई बघायला मिळते। बीएसएफने पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलेला आहे।
बीएसएफने ही कारवाई केली आहे। बीएसएफने पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलंय आणि अधिक तपासासाठी पाकिस्तानी रेंजरला गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात दिलेलं आहे। सीमेवरती पुन्हा एकदा आता तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली। यावेळेला त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला। धरणातील अनुदान घोटाळ्याची चौकशी 1 जूनपर्यंत करू असं आश्वासन मंत्री पंकजा मुंडेंनी दिलं। या चौकशीमध्ये आमचं समाधान न झाल्यास वरिष्ठ पातळीवरील समिती गठीत करून चौकशी करू असंही त्या म्हणाल्या। राज्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं नियोजन झालं नाही, तसंच कामाचा कोणताही दर्जा नाही अशी कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली। या कामाच्या ठेकेदारांवरती कारवाई होणारच असा इशाराही दिलाय। चिपळूणमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांनी अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतलाय। कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामाचा मंत्री सामंत यांनी आढावा घेतलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहात का असा सवाल काँग्रेस नेते सतीश पाटलांनी विचारलाय। जर असं असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी गावात 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीच्या तयारीला आता वेग आलेला आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बैठक घेत या तयारीचा आढावा घेतला। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरातील विविध ठिकाणी भेट दिली। जालनाच्या ICT कॉलेजमध्ये हरिभाऊ बागडेंचं स्वागत करण्यात आलं। यावेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजस्थानातील किस्से सांगितले। माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी आपल्या कारकिर्दीत एकही रस्त्याचं काम केलेलं नाही आणि आता ते रस्त्यासाठी आंदोलन करतायत असा आरोप आमदार संजय पुराम यांनी केलाय। आता आपण रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही पुराम यांनी स्पष्ट केलंय। बीडच्या परळीत काँग्रेसच्या वतीने सद्भावना सत्याग्रह करण्यात आला। राज्यातील सामाजिक शांतता आणि एकोपा धोक्यात आलाय, तो अबाधित राहावा, महाराष्ट्र धर्म वाचावा यासाठी हा सत्याग्रह असल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं। बीडच्या माजल गावात भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती। दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी आगे कुटुंबियांची भेट घेतली। आगे कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी सांत्वन केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। अवैध उत्खननाचे व्हिडिओ सादरीकरण करत प्रशासनासह स्थानिक नेते सुद्धा या सगळ्यात गुंतलेले असल्याचा आरोप नाईकांकडून करण्यात आलाय। एक महत्त्वाची बातमी बघूया। सध्या सर्वत्र सूर्य आग ओकताना दिसतो आणि अशातच तामिळनाडूच्या रामनाथ रामेश्वर मंदिराच्या नंदनवनातला एक हत्तीणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। यामध्ये राजलक्ष्मी ही हत्तीण उन्हाच्या कडाक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये चक्क खेळताना दिसते। मनमुदारपणे पाण्यामध्ये डुबकी मारते आणि हा गमतीदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। उष्णतेपासून बचावासाठी पाण्यामध्ये डुबकी मारल्याने हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतो। तामिळनाडूमधला हा व्हिडिओ आहे आणि हत्ती पाण्यामध्ये मनमुराद आनंद लुटताना दिसते। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट असीम सरोद यांनी केलाय। सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सुद्धा केलाय। मंगळुरू ग्रामीण हद्दीतल्या अवालहल्ली पोलीस ठाण्यामध्ये गायक सोनू निगम विरोधात FIR दाखल करण्यात आलेला आहे। 27 एप्रिल रोजी एका कॉन्सर्ट दरम्यान एका मुलाने कन्नड गाण्याची मागणी केली होती। यावेळेला सोनू निगमने प्रतिक्रिया देत संबंधित मुलाची तुलना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मानसिकतेशी केली। त्यामुळे आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या तक्रारीवरून कलम 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। साईबाबा संस्थानाला मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। या धमकीनंतर साईबाबा मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे। एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत होतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।